राजस्थानमध्ये दौसा येथे रामेश्वर धाम आश्रम आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून दिल्ली पोलिसांचे एक पथक त्या आश्रमातील एका विशिष्ट बाबावर लक्ष ठेवून होते. दिल्ली पोलीस गेल्या 2.5 वर्षापासून त्या बाबाचा शोध घेत होते. त्याला 7 वेळा जन्मठेपेची शिक्षा आणि एकदा मृत्यूदंडाची शिक्षा झाली. पण अशा असूनही सिरियल किलरला 2दा पॅरोलवर सोडण्यात आले आणि काही सामान्य सिरियल किलर नाही जो 3-4 खून करतो. उलट तो इतका रक्तळलेला प्राणी आहे की ज्यावर 50 लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यावर तो गायब झाला. आता त्याला तिसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. डॉक्टर डेची ही भयानक कहाणी आहे. त्याने मारलेल्या 50 लोकांपैकी आजपर्यंत एकाचा मृतदेह सापडलेला नाही. कारण तुम्हालाही आश्चर्यचकित करेल, उत्तर प्रदेशातील कासगंज येथे हजरा नदी आहे. ही नदी तिच्या ऐतिहासिक पुलासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला झाला पूल किंवा नादराई पूल असेही म्हणतात. कासगंजमध्ये तोंडावर असलेल्या नादराई गावातील ब्रिटिशांनी हा पूल बांधला होता. दिसायला सुंदर असलेल्या या हजारा नदीने त्याच्या वाहत्या पाण्यात अनेक मगरी लपवले आहेत किंवा त्याचे पालनपोषण केले आहे. देशातील इतर सर्व नद्यांच्या तुलनेत हजरा नदीतील मगरींना कदाचित सर्वाधिक लोकांचा बळी घेतला आहे. किंवा जिवंत नसेल तर मृत मानवाचा खाण्यास विक्रम तरी हजरा नदीतील या मगरीच्या नावावर आहे. या नदीशी देवेंद्र शर्मा यांचे नाव जोडण्यात आलेले आहे आणि ज्यांनी पोलीस आणि माध्यम डॉक्टर डेथ म्हणून ओळखतात. देवेंद्र शर्मा उर्फ डॉक्टर डेथ अशा एकट्याने हजरा नदीत मगरीचे शिकार होण्यासाठी स्वतःच्या हातांनी किमान 50 मृतदेह फेकले आहेत. राजस्थानातील दौसा येथे रामेश्वर धाम आश्रम आहे. गेल्या 6 महिने पोलिसांचे पथक बाबावर लक्ष ठेवून होते आणि दिल्ली पोलीस गेल्या 2.5 वर्षापासून त्या बाबाचा शोध घेत होते. पोलीस त्या बाबांच्या जवळ गेले होते, पण समस्या अशी होती की त्याचा चेहरा आणि वागणूक इतकी बदलली होती की पोलिसांना स्वतःच गोंधळ झाला होता की हा तोच बाबा आहे ज्याला ते शोधत आले होते. वाढलेले केस, विस्कटलेली दाढी आणि म्हातारपण, त्यामुळे माणसाचं रूप पूर्णपणे बदललेलं होतं. पोलीस ज्याला शोधत होते आता केवळ संशयाच्या धारावर आश्रमात बाबावर हात टाकणे हा एक कठीण काम होते. म्हणून पोलिसांनी बाबाचे जुने फोटो, व्हिडिओ, विसरत त्याचे डोळे आणि नाक यांची जुळवणी करायला सुरुवात केली. खरं तर वाढत्या वयामुळे किंवा बदलत्या देखाव्यानंतरही डोळे ही अशी एक गोष्ट आहे ज्याला मदतीने माणूस सहज पकडला जाऊ शकतो. कारण डोळे वय कधीच बदलत नाही, त्याचप्रमाणे नाकाचा आकार देखील बदलत नाही. आणि जेव्हा या डोळ्यांच्या आणि नाकाच्या मदतीने बाबाची वास्तविकता पटली तेव्हा गेल्या रविवारी या आश्रमात आणि आजूबाजूला बराच काळ वाट पाहणाऱ्या पोलिसांना जवळजवळ 2.5 वर्षांनी अखेर यश मिळाले. 50 किंवा त्याहून अधिक खून करणारा, 2दा पॅरोल सुटून पळून गेलेला, 7 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा आणि एकालाही मृत्यूदंडाची शिक्षा झालेला देवेंद्र शर्मा उर्फ डॉक्टर डेथ आता तिसऱ्यांदा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 67 वर्षीय देवेंद्र शर्मा हा एक सिरियल किलर आहे ज्याने 1998 ते 2004 या अवघ्या 6 वर्षात 50 किंवा त्याहून अधिक लोकांची हत्या केली. देवेंद्र शर्मा आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्याचे घर अलीगढमध्ये होते, पण नंतर त्यांनी राजस्थानमधील बंदीपूर येथील जनता क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुमारे 11 वर्षे जनता क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस केली आणि या काळात प्रॅक्टिसमधून मिळालेल्या पैशातून त्यांना गॅस कंपनीची डीलरशिप मिळवण्याचा प्रयत्न केला. पण 1994 मध्ये काही लोकांना डीलरशिपच्या नावाखाली त्यांची सुमारे 11,000 रुपयांची सर्व बचत फसवली. त्यानंतर देवेंद्र शर्मा अलीगढला परतले. त्यांनी दिल्लीतील दुसऱ्या डॉक्टरशी मैत्री केली. आता त्या डॉक्टरच्या सहकार्याने त्याने किडनी प्रत्यारोपणाचा व्यवसाय सुरू केला. तो आणि त्यांचे डॉक्टर सहकारी एका किडनी प्रत्यारोपणासाठी 5 ते 7 लाख रुपये कमवत असत. हा व्यवसाय सुरू झाला, पण किडनी रुग्णांची संख्या जास्त होती आणि देणगीदारांची किंवा पैशासाठी किडनी दान करण्यास तयार असलेल्यांची संख्या कमी होती. येथून देवेंद्र शर्माच्या मनात एक भयानक कल्पना आली.
या कल्पनेतून त्यांना प्रथम अलीगढमध्ये बनावटी गॅस एजन्सी उघडली. आता त्याने या गॅस एजन्सीचे नाव बदलून नावाने ट्रक बुक करायला सुरुवात केली. विशेषतः ज्या ट्रकमध्ये गॅस सिलेंडर होता, अलीकडच्या 50-60 किलोमीटरच्या परिसरात संधी मिळेल तोच ट्रक ड्रायव्हरला मारून टाकेल, तो गॅस सिलेंडर चोरायचा आणि नंतर ट्रक चालकाचा मृतदेह हजारा नदीत फेकून द्यायचा. कारण त्याला माहीत होते की या नदीत इतके मगरी आहेत की कोणाचा मृतदेह कधीच सापडणार नाही. पण काही काळानंतर देवेंद्रला लक्षात आले की ट्रकचा प्रश्न भविष्यात त्यांच्यासाठी धोकादायक बनू शकतो. म्हणून आता त्याने काम करण्याची पद्धत बदलली. आता त्याने टॅक्सी बुक करायला सुरुवात केली. मग टॅक्सी या हजारा नदीतून किंवा तिच्या जवळून जाताच संधी मिळताच तो ड्रायव्हरला मारून टाकायचा. मग तो मगरीला शिकार होण्यासाठी त्याचे प्रेत हजारा नदीत फेकून द्यायचा. तर तो त्याची टॅक्सी काढून काळ्या बाजारात कवडीमोल किमतीत विकायचा. 2004 मध्ये असेच एक टॅक्सी ड्रायव्हरचा खून करण्याचा प्रयत्न करताना देवेंद्र शर्मा अखेर पकडला गेला आणि अटकेनंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा त्याला आढळले की देवेंद्र एकूण 21 टॅक्सी चालकांची हत्या केली होती. म्हणून सुरुवातीला पोलिसांना देवेंद्र शर्माविरुद्ध 21 खुनाचा गुन्हा दाखल केला. पण पोलिसांना धक्का बसला तेव्हा अटक झाल्यानंतर 1 दिवसानंतर देवेंद्र शर्माने स्वतः पोलिसांना सांगितले की त्याने 21 नाही तर सुमारे 50 टॅक्सी आणि ट्रक चालकाची हत्या केली आहे. त्याने असेही सांगितले की प्रत्येक हत्येनंतर तो आजूबाजूने मृतदेह हजारा नदीत फेकून देत असे, जेणेकरून पोलिसांना मृतदेहाचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्याच्या खुलाशानंतर हजारा नदीत शोध मोहीम करण्यास सुरुवात देखील करण्यात आली. पण देवेंद्र शर्मा बरोबर होते. आजपर्यंत पोलिसांना त्याने मारलेले 50 लोकांपैकी एकाचा मृतदेह सापडलेला नाही. नंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आणि देवेंद्र शर्मा यांनी मारलेल्यापैकी कोणत्याही व्यक्तीचा मृतदेह सापडला नसल्याने न्यायालयाने त्यांना फक्त 7 प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर गुरुग्राममधील एक खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. उर्वरित प्रकरणाचा निकाल अजून येणे बाकी आहे. आणि देवेंद्र शर्मा यांनी बुक केलेल्या सर्व टॅक्सी दिल्ली आणि गुरुग्रामच्या होत्या. 7 जन्मठेपेची शिक्षा आणि एकाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या दोषीला 2020 पर्यंत जयपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते आणि तुरुंगातील त्याच्या चांगल्या वर्तनामुळे 2020 मध्ये त्याला काही दिवसांसाठी पॅरोलवर सोडण्यात आले. पण पॅरोलवर बाहेर आलेला देवेंद्र शर्मा पुन्हा कधीही तुरुंगात गेला नाही. पॅरोलवर फरार झाल्यानंतर काही महिन्यांनी दिल्ली पोलिसांच्या एका निरीक्षकाला एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की देवेंद्र शर्मा त्याचे नाव बदलून त्याच्या दुसऱ्या पत्नीसह दिल्लीत लपून बसला आहे. आता तो दिल्लीत प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करू लागला होता. खबऱ्या माहितीद्वारे आधारे दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आणि 2020 मध्ये अटक झाल्यानंतर देवेंद्र शर्मा तिहार तुरुंगात होते. 3 वर्षांनंतर 2023 मध्ये देवेंद्र शर्माच्या चांगल्या वर्तनामुळे त्याला पुन्हा एकदा 2 महिन्यांसाठी पॅरोल मिळाला. त्याला 3 जून 2023 रोजी हा पॅरोल मिळाला. नियमानुसार त्याला 2 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत तिहार तुरुंगात पोहोचत होते. पण देवेंद्र शर्मा पुन्हा एकदा पोलीस आणि कायद्याला चकमा देण्यात यशस्वी झाला आणि तो दुसऱ्यांदा पॅरोलमध्ये उडी मारून पळून गेला होता. आता त्याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे आणि देवेंद्र शर्मा जवळजवळ 2.5 वर्ष पोलिसांना मूर्ख बनत राहिला. पण शेवटी 6 महिन्यांपूर्वी मिळालेल्या काही माहितीमुळे पोलिसांनी देवेंद्र शर्मापर्यंत पोहोचले जाते. खरं तर 2020 मध्ये देवेंद्र शर्मा पॅरोलवरून सुटला आणि पळून गेला तेव्हा तो दौसा येथे गेला आणि तिथे 2 लोकांना भेटला. दौसामधील दिल्ली पोलिसांवर दोघांवर बारकाईने लक्ष ठेवून होते. जवळजवळ 6 महिन्यांपूर्वी आम्हाला तो दौसा येथील एका आश्रमात असल्याची ठोस माहिती मिळाली आणि 6 महिन्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाला अखेर देवेंद्र शर्मा सापडतो, जो बाबाच्या विषयात आश्रमात राहत होता. आणि अशा प्रकारे डॉक्टर डेथ तिसऱ्यांदा कायद्याच्या कटाच्यात सापडला. पण प्रश्न असा आहे की देवेंद्र शर्मासारख्या सिरियल किलरला, ज्याला 7 जन्मठेपेची शिक्षा आणि 1 फाशीची शिक्षा सुनावण्यात झाली होती, त्याला दोनदा पॅरोल कसा मिळाला, तेही जेव्हा त्या पहिल्यांदा पॅरोलची
पहिली अट मोडली होती तेव्हा त्याला पॅरोल कालावधी संपल्यानंतर तो तुरुंगात परतला नाही. जर भविष्यातही त्याचे तुरुंगातील वर्तन चांगले राहिले तर केवळ त्याच्या आधारावर त्याला तिसऱ्यांदा पॅरोल मिळेल का, हा प्रश्न गंभीर आहे.